नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्ट प्रोमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी बनवत असतो. आणि यापूर्वी सुद्धा खूप खूप चांगल्या चांगल्या प्राईम लोकेशनचे, वाकडमधले फिनिक्स मॉल जवळचे, बाणेर बालेवाडीचे लोकेशनचे सुद्धा व्हिडिओज आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटलेले बघायला भेटतील. आणि यापुढे सुद्धा बाकीचे राहिलेले उर्वरित जे काही स्कीम्स आहेत, त्या स्कीमचे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या सर्व स्कीम बद्दलची माहिती त्यांना भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्कीम बद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेलो आणि ती स्कीम म्हणजेच मगरपट्टा सिटीच्या जवळ असलेली स्कीम आहे, जिथे की 2 BHK फ्लॅट्स आहेत 22 लाखापासून फक्त. सो या स्कीम बद्दल, या प्रकल्पाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम स्कीम जी मी सांगत होतो ती स्कीम म्हणजे स्टेला हडपसर या लोकेशनची स्कीम आहे ती, ज्याचा की कोड आहे 887. याचं लोकेशन आपण पुढे बघणार आहोत एक्झॅक्टली कुठे, हे माळवाडीमध्ये आहे. तर एक्झॅक्टली कुठे कसं आहे ते बघणार आहोत. इथे टोटल फ्लॅट्स आहेत 59 फ्लॅट, रेरावरती 78 फ्लॅट येतं, बट इथे लॉटरीसाठी, या लॉटरीसाठी 59 फ्लॅट येतं. बाकीचे मे बी पुढील लॉटरीमध्ये ते येतील. त्यांचा कार्पेट एरिया जवळपास 42 ते 46 स्क्वेअर मीटरचा पर्यंत येतो. हे सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत. LIG इन्कम ग्रुपसाठी येतं, अर्थात ज्यांची वार्षिक उत्पन्न तुमचं LIG गटामध्ये येतं. MIG HIG चे लोक इथे अर्ज नाही करू शकत. तर आणि याची बेस प्राइस आहे, तुमची म्हाडाची प्राइस आहे ती 21.5 लाखापर्यंत. यामध्ये ऍडिशनल चार्जेस येतात, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, गव्हर्नमेंटचे चार्जेस येतात, प्लस GST, प्लस बिल्डरचे सुद्धा थोडेफार ऍडिशनल चार्जेस येतात. असे बघून 5 ते 7 लाखापर्यंत सुद्धा ती किंमत ऍडिशनल जाऊ शकते. सो हा टोटल तुम्हाला 27-28 लाखापर्यंत हा 2 BHK तुम्हाला पडू शकतो, ऑल इन्क्लुझिव्ह. यामध्ये पार्किंग इन्क्लूड नसते, लक्षात घ्या. तुम्हाला पार्किंग हवी असेल तर बिल्डरकडनं सेपरेटली परचेस करावी लागते, जर ऑप्शन असेल तर. नसेल तर कॉमन मधली पार्किंग असते भाड्यासाठी, ती शेअरिंग मध्ये फर्स्ट ऑन फर्स्ट बेसिसवरती तुम्हाला यूज करायची असते. 100% फ्लॅटला, सर्व फ्लॅटला पार्किंग नसते. इथे पोझिशन आहे ते मार्च 2028 ला पोझिशन तुम्हाला बघायला भेटेल. इथे सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत, पण एक मोठी ड्रॉबॅक म्हणजे तो बाल्कनी इथे तुम्हाला बघायला भेटणार नाहीये. लिटिगेशन सुद्धा आहे तिथे. आणि बिल्डिंग बद्दल बोलायचं झालं तर ही सेपरेट म्हाडासाठी काढलेली बिल्डिंग आहे, 15 माळ्याची बिल्डिंग. इथे ही बिल्डिंग सोडून बाकीचे A to F टावर्स येतात, जे की 18 माळ्याचे टावर्स असतील. त्यानंतर लोकेशन बघून घेऊयात थोडक्यात. तुम्ही स्टेला या नावाने सर्च केलं तर तुम्हाला काही भेटणार नाही, तर त्यासाठी बिल्डरचा प्रोजेक्टच्या नावाने सर्च करायचं. आणि बिल्डरचा प्रोजेक्ट कुठला, तर होलिस्टिको ॲस्ट्राना या नावाने सर्च करा. तुम्हाला होलिस्टिको ॲस्ट्राना या नावाने सर्च केलं तर तुम्हाला तो प्रोजेक्ट भेटेल. आणि तुम्ही बघू शकता इथे मगरपट्टा सिटी, मगरपट्टा सिटीचा गेट आणि केशवनगरचा एरिया, आणि इथे होलिस्टिको ॲस्ट्राना, आणि इथेच अमेनोरा सिटी सुद्धा आहे. मी झूम करून दाखवतो तुम्हाला. सो हा असा तुम्ही बघू शकता, टी जंक्शनलाच लागूनच हा प्रोजेक्ट आहे. हा प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे बिल्डरचा, हॉलिस्टिको या प्रोजेक्टचा, बिल्डरचा ॲस्ट्राना प्रोजेक्ट. हे सर्व जे काय तर ते त्यांचे टावर्स येतं A to F. आणि म्हाडाचा टावर कुठे असेल, तर म्हाडाचा टावर असेल इथे सर्वात शेवटी. हा जो दिसतोय तुम्हाला, इथे म्हाडाचा टावर असेल. आणि सध्याच्या तुम्ही गुगल मॅप्सवरनं तुम्ही बघू शकता की काम याचं नेमकं सुरुवात मे बी झाली असेल, त्यामुळे याला पोझिशन तुम्हाला अर्थातच लेट भेटेल. इथे तुम्ही व्हिजिट जरी केली तरी तुम्हाला लोकेशन समजेल, बट एक्झॅक्टली तुम्हाला बाकीची काहीच आयडिया भेटणार नाही इथे. सो आणि मगरपट्टा सिटीचं तुम्हाला माहिती आहे बाकीचं लोकेशन कसं आहे, तर बाकीचं डिटेल लोकेशन बद्दल सांगायची गरज नाहीये. बट तुम्हाला स्ट्रीट व्ह्यू जर बघायचं असेल तर आपण स्ट्रीट व्ह्यू बघूयात क्विकली. हे बघा, हा स्टँडाचा गेट. हा प्रीमियम प्रोजेक्ट आहे बिल्डरचा, बट म्हाडासाठी सेपरेट त्यांनी काढलेली आहे. हे बघा, हा रस्ता सुद्धा मोठा आहे. सो हे होतं लोकेशन बद्दलची माहिती. त्यानंतर लेआउट समजून घेऊया, जसं की तुम्हाला दाखवलं. सो हा
जंक्शन. या जंक्शन मध्ये हे सर्व हा जंक्शन तुम्हाला जो स्ट्रीट व्ह्यू दाखवला इथे हे A2F प्रायव्हेट सॉरी A2F हे प्रायव्हेट टावर्स आणि म्हाडाची जी तुम्हाला सांगितलं ही सेपरेट इकडे बिल्डिंग आहे 15 माळ्याची. याच्यासाठी एंट्री एक्झिट हे बघा. बिल्डरचं एंट्री एक्झिट वेगळी आहे. या साईडने एंट्री या साईडने एक्झिट आहे आणि ही म्हाडासाठी सेपरेट एंट्री एक्झिट तुम्हाला बघायला भेटेल. सो तुम्हाला अम्युनिटीज वगैरे बाकी कुठल्याही गोष्टी यूज नाही भेटणार असं यावरनं तरी दिसून येते कारण की सर्व सेपरेट केलेलं आहे. त्यानंतर फ्लोअर प्लॅन तुम्ही बघू शकता. ही म्हाडाची सेपरेट बिल्डिंग सो सगळे फ्लॅट्स म्हाडासाठीच असतील. तर इथे एका फ्लोअरवरती जवळपास या साईडला 3 आणि या साईडला 3 असे टोटल 6 फ्लॅट्स आहेत आणि 6 फ्लॅटमध्ये तुम्हाला 2 स्टेअरकेसेस आहेत आणि 2 लिफ्ट तुम्हाला इथे बघायला भेटतील. एक्झॅक्टली आपण एक कुठल्या पण फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन बघूया जे की सर्वांचे ऑलमोस्ट सेमच आहेत. सो एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल 4.1 बाय 3.2 ची. त्यानंतर पुढे तुम्हाला किचन लागेल 2.3 बाय 2.45. किचनला सुद्धा ड्राईव्ह एनक्लोज तुम्हाला इथे बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. किचनला सुद्धा बाल्कनी नाही. त्यानंतर पुढे आल्यानंतर कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. राईट साईडला तुम्हाला बेडरूम आहे 2.7 बाय 2.75 आणि शेवटी तुम्हाला बेडरूम आहे 3.05 बाय 3.20 त्याला ज्याला की अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सो अशा टाईपचा लेआउट आहे. इथे कुठल्याही रूमला किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी नाही आहे किंवा हॉलला बाल्कनी किंवा बेडरूमला बाल्कनी असं कुठल्याही प्रकारची बाल्कनी तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही. त्यानंतर मार्केट रेट बद्दल बोलायचं झालं तर इथे मार्केट जो काही बिल्डरचा रेट चालू आहे तो 12,000च्या रेंजमध्ये चालू आहे. सो त्या रेंज त्या किंवा त्यापेक्षा कमी जरी पकडलं तरी 60 लाखापर्यंत आपला 2 BHK ची रेट जातो. आणि रेंट जर बघायचं या एरियामध्ये रेंट जास्त आहे. 30,000च्या वरतीच जवळपास आजूबाजूच्या स्कीम्सला प्रोजेक्टला तुम्हाला 2 BHK ला भेटेल. इथे बाल्कनी नाही तर तुम्हाला 25,000 सेफर साईड तुम्ही पकडू शकता. रेंट भेटू शकतो चांगल्या प्रकारे. त्यानंतर ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस जसं की डिसएडव्हान्टेजेस मध्ये सध्या तुम्हाला कल्पना आलीच असेल की इथे बाल्कनी नाहीये. सो सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज इथे बाल्कनी नाहीये. दुसरं पोझिशन थोडंफार लेट आहे आणि तिसरं म्हणजे की तुम्हाला ती बिल्डिंग भाड्याची सेपरेट करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अम्युनिटीजला ऍक्सेस नसेल. सर्व एंट्री एक्झिट सेपरेट आहे. सो ते 2-3 डिसएडव्हान्टेज आणि लिटिगेशन सुद्धा आहे. तो पण एक डिसएडव्हान्टेज असतो कधी-कधी. त्यामुळे डिले होऊ शकतो प्रोजेक्टला पोझिशनसाठी. बट जास्त इम्पॅक्ट नाही पडत. जर छोटे-मोठे असतील तर. खूप मोठा असेल तर मग इश्यू होऊ शकतो. पण छोट्या-मोठ्या लिटिगेशन्समुळे एवढं जास्त इम्पॅक्ट नाही पडत. आणि बाकी ऍडव्हान्टेजेस मध्ये लोकेशन चांगलंच आहे. बिल्डर बद्दल एवढं आयडिया नाहीये मला बट लोकेशन चांगलं आहे. मगरपट्टा सिटी पासून तुम्हाला इथे रेंटने सुद्धा चांगला रेंट इथे भेटू शकतो आणि मार्केट व्हॅल्यू जी काय त्यापेक्षा खूप कमी दरामध्ये तुम्हाला जवळपास 50% मध्ये तुम्हाला इथे फ्लॅट बघायला भेटत आहेत. सो आणि 2 BHK फ्लॅट्स आहेत ज्यांना 2 BHK हवे आहेत. सो हे होते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. सो फायनल कन्क्लुजन काय बोलायचं तर तुम्हाला पोझिशन लेट चालत असेल, तुम्हाला बाल्कनी असेल नसेल याचा फरक नसेल पडेल. पण तुम्हाला 2 BHK फ्लॅट हवा आहे, मगरपट्टा सिटी हडपसर साईडला हवा आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बट तुम्हाला या बाकीच्या गोष्टींचा जर फरक पडत असेल तर तुम्ही बाकीचे लोकेशन सुद्धा आहेत, तर बाकीच्या प्रोजेक्ट सुद्धा आहेत तिथे तुम्ही विचार करू शकता. सो इथे माझं मी डोळे बंद करून बाय अप्लाय करा असं नाही बोलणार. मी तुम्हाला मिक्स्ड ओपिनियन सांगतोय. सो ज्यांना ह्या गोष्टी ज्या निगेटिव्ह मी सांगितल्या त्या जर चालत असतील तरच तुम्ही इथे अर्ज करा. जर नसतील तर तुम्ही बाकीच्या लोकेशनला अर्ज करू शकता. सो हे होतं कन्क्लुजन या प्रोजेक्ट बद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच बाकीचे व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे तुम्ही जाऊन ते बघू शकता जर बघितले नसतील. आणि दुसरे तुम्हाला कुठले व्हिडिओ स्कीमचे व्हिडिओज हवेत तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी मोस्टली ट्राय करतोय सर्व कमेंटला रिप्लाय करण्याचा. सो तुम्ही तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.